ॐ नमो भगवते वासुदेवाय। शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। गुरवे सर्वलोकानां विषजे भवरोगिणां निधये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वदायितरतश्चार्थेष्वभिघ्नः तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यदा विनिमयो यत्र सर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं वरं धीमहि। धर्मप्रोञ्चितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सदा वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तावत्रयोन्मूलनम्। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूभिषत्सक्षणात्। निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखाद्यमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरककादर आजुहाव पुत्रेदि तन्मयतया तरवोभिरेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानदोऽस्मि। यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेघमध्यात्म दीपम् अदितितीर्षदां तमोन्दं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनाम्। मूगं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपार्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुदत्वं स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोऽभिनशितैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरनादेवाय तस्मै नमः। कोमलं कूजयन् वेणुं श्यामलोऽयं कुमारगः वेदवेद्यं परं ब्रह्म वासदां पुरतो मम। भूतैर्महद्भिर्ययिमा पुरो विभुः निर्माय शेदे यदमूषु पूरुषः भुङ्क्ते गुणान् षोडश षोडशात्मकः सोऽलङ्कृशिष्ट भगवान् भजासि मे। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिमूलवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीहरे नमः श्रीहरे नमः। गोपिका जीवनस्मरणं गोविन्द गोविन्द। अध द्वादशोऽध्यायः। मैत्रेय उवाच इति ते वर्णितः शक्तः कालाख्यः परमात्मनः महिमा वेदगर्भोद यथा साक्षिन्निबोध मे ससर्जो ग्रन्थतामिश्रम् अधत्तामिश्रमादिकृत् महामोहं च मोहं च तमश्चाज्ञानवृत्तयः दृष्ट्वा पापीयसीं सृष्टिं नात्मानं बह्वमन्यत भगवद्ध्यानपूतेन मनः सान्यां स्थितो सृजत् सनकं च सनन्दं च सनातनं मधात्मभूः सनत्कुमारं च मुनीन् निष्क्रियाग्न्यूर्ध्वरेजतः तान् बभाषे स्वभूः पुत्रान् प्रजासृजत पुत्रगाः तन्नैच्छन्मोक्षधर्माणो वासुदेवपरायणाः सोऽवध्यादसुधैरेवं प्रत्याख्यातानुशासनैः क्रोधं दुर्विषहं जातं नियन्तुमुपचक्रमे धिया निगृह्यमाणोऽपि भ्रुवोर्मध्यात् प्रजापतेः सद्यो जायत तन्मन्युः कुमारो नीलयुलोहितः स वैरुरोध देवानां पूर्वजो भगवान् भवः नामानि कुरु मे दादः स्थानानि च जगद्गुरो इति तस्य वजपात्मो भगवान् परिपालयन् अभ्यदात् भद्रया वाचा मारोदीस्तल्करोमि ते यदरोदी सुरश्रेष्ठां सोद्वेग इव बालकः तदस्वामभिधास्यन्ति नाम्ना रुद्र इति प्रजाः यदीन्द्रियाण्यः सुर्व्योम वायुरग्निर्जलं महीं सूर्यचन्द्रस्तपश्चैव स्थानान्यग्रे कृतानि मे मन्युर्मनुर्महिनसो महान् शिवहृदध्वजः उग्ररेदा भवः कालो वामदेवो धृतव्रतः
ദീർവൃത്തിരുഷന്നോ മാച നിയുത്സർപ്പിരിളാംബികാം ഇരാവതീ സുതാ ദീക്ഷ രുദ്രാണ്യോ രുദ്രത്തെ സ്ത്രിയഃ ഗൃഹാണൈതാനി നാമാനി സ്ഥാനാനി ച സയോക്ഷണഃ ഏഭിസൃജ പ്രജാ ബഹ്വീഃ പ്രജാനാമസി യത്പതിഃ ഇത്യാദിഷ്ട സദ്ഗുരുണാ ഭഗവാൻ നീലലോഹിതഃ സത്വാകൃതി സ്വഭാവേന സസർജാത്മ സമാപ്രജാകാം രുദ്രാണാം രുദ്രസൃഷ്ടാനാം സമന്താഗ്രസദാം ജഗത് നിശാമ്യാസംഖ്യശോ യൂഥാൻ പ്രജാപതിരശങ്കതാം അലം പ്രജാഭിः സൃഷ്ടാഭിരിദൃശീഭിः സുരോത്തമാം മയാ സഹ ദഹന്തീഭിർദിശച്ചക്ഷുർഭിരുൽബണൈഃ തപ ആതിഷ്ഠ ഭദ്രം തേ സർവഭൂതസുഖാവഹം തപസൈവ യഥാ പൂർവം സ്രഷ്ടാ വിശ്വമിദം ഭവാൻ തപസൈവ പരം ജ്യോതിഃ ഭഗവന്തമധോക്ഷജം സർവഭൂതഗുഹാവാസമഞ്ജസ വിദന്തദേ പുമാൻ മൈത്രേയ ഉവാച ഏവമാദ്ഭുവാദിഷ്ടഃ പരിക്രമ്യ ഗിരാം പതിഃ ബാഡമിത്യമുമാമന്ത്ര്യ വിവേശത്തപസേവനം അധാഭിധ്യായതഃ സർഗം ദശപുത്രാ പ്രജഞ്ജിരേ ഭവദ്ഭക്ശക്തിയുക്തസ്യ ലോകസന്ധാനഹേതവഃ മരീചിരത്രംഗിരസ്സൗ പുലസ്ത്യ പുലഃ ക്രതുഃ ഭൃഗുർവസിഷ്ഠോ ദക്ഷശ്ച ദശമസ്തത്ര നാരദഃ उत्संगा नारदो जज्ञे दक्षो गुष्टात् स्वयंभुवः प्राणाद्वसिष्ठ संजातो भृगुस्त्वचिकराल् क्रतुः पुलहो नाभिदो जज्ञे पुलस्त्य कर्णयो ऋषिः अंगिरामुखदोक्षणो अत्रिमरीचिर्मनसो भवत् धर्मस्तन्ना दक्षिणदो तत्र नारायण स्वयं अधर्म पृष्ठदो यस्मान् अमृतल्लुर्भो लोकभयङ्करः हृदि कामो भ्रुवः क्रोधो लोभश्चादरदश्चलाल् आस्याद्वाक्सिन्धवो मेढ्रान् निर्हृदि पायोरक्वाश्रयः ഛായായാ കർദമോ ജജ്ഞേ ദേവഹുത്യാപതി പ്രഭുഃ മനസോ ദേഹതശ്ചേദം ജജ്ഞേ വിശ്വകൃതോ ജഗത് വാചം ദുഹിതരം തന്വീം സ്വയം ഭൂർഹരിതീം മനഃ അകാമാം ചകമേക്ഷത്ത തമസ്സമകാമ ഇതി ന ശ്രുതം തമദ്ധർമ്മേ കൃതമതിം വിലോക്യ പിതരം സുതാഃ മരീചി മുഖ്യാ മുനയോ വിശ്രംഭാൽ പ്രത്യബോധയൻ നൈതൽ പൂർവൈ കൃതം ത്വദ്യ ന കരിഷ്യന്തി ചാപരേ യത്വം ദുഹിതരം ഗച്ഛേർ അനിഗ്രഹ്യാഗജം പ്രഭുഃ തേജീയസാമഭിഹ്യേതന്ന സുശ്ലോക്യം ജഗദ്ഗുരോ യദ്വൃത്തമനുഷ്ഠിഷ്ടാൻ വൈലോകക്ഷേമായ കൽപ്പത്തെ തസ്മൈ നമോ ഭഗവതേ യ ഇദം സ്വേന രോചിഷാം ആത്മസ്ഥം വ്യഞ്ജയാമാസ സധർമ്മം പാതുമർഹതീം സ ഇത്തം ഗൃണത പുത്രാൻ പുരോ ദൃഷ്ട്വാ പ്രജാപതീൻ പ്രജാപതിപതിസ്തന്വം തദ്യാജവ്രീഡിതസ്തദാം താം ദിശോ ഗ്രഹൃഗുർഘോരാം നീരാഹാം യദ്വിദുസ്തമഃ കഥാചിദ്ധ്യായതസ്രഷ്ടുർവേദാ ആസംശ്ച ദുർമുഖാത് കഥം സ്രക്ഷ്യാമ്യഹം ലോകാൻ സമവേതാൻ യഥാ പുരാം ചാതുർഹോത്രം കർമ്മതന്ത്രം ഉപവേദനയൈ സഹ ധർമ്മസ്യ പാദാംശ്ചത്വാര തഥൈവാശ്രമവൃത്തയഃ വിദുര ഉവാച സ വൈ വിശ്വസൃജാമീശോ വേദാദീൻ മുഖതോ സൃജത് യദ്യദ്യേനാസൃജദ്ദേവ തന്മേ ബ്രൂഹി തബോധന മൈത്രേയ ഉവാച ഋഗ്യസ്സു സാമാർത്ഥർവാക്യാൻ വേദാൻ പൂർവാദിഭിർമുഖൈഃ ശാസ്ത്രമിജ്യാം സ്തുതിസ്തോമം പ്രായശ്ചിത്തം വ്യഥാൽക്രമാത് ആയുർവേദം ധനുർവേദം ഗാന്ധർവം വേദമാത്മനഃ സ്ഥാപത്യം ചാസൃജദ്വേദം കാക്രമാത് പൂർവാദിഭിർമുഖൈഃ ഇതിഹാസ പുരാണി പഞ്ചമം വേദമീശ്വരഃ സർവേഭ്യ ഏവ വക്ത്രേഭ്യ സസൃജേ സർവദർശനഃ ഷോഡശയുക്തൗ പൂർവവക്ത്രാൽ പുരീഷ്യഗ്നിസ്തുഷ്ടതാവതാം ആപ്തോര്യാമാദിരാത്രൗ ച വാജപേയം സഗോസവം വിദ്യാദാനം തപസ്സത്യം ധർമ്മസ്യേതി പദാനി ച
आश्रमाश्च यदा सङ्ख्यम् असृज्यत् सह वृत्तिभिः सावित्रीं प्रजा प्राजापत्यं च ब्राह्मं चादबृहत्तदा वार्ता सञ्जयशालीन शीलो च इति वै गृहे वैखानसावालख्यौद् अम्बराहेन पावने न्यासे कुडीचकः पूर्वं बह्वो दोहंस निष्क्रियौ आन्वेषिकी त्रयी वार्ता दण्डनीतिस्तदैव च एवं व्याहृदयश्चासन् प्रणवो ह्यस्य हृदः तस्योष्णिगाशीलोमभ्यो गायत्री च त्वचो विभो तिष्ठुमां स्थास्तुतो अनुष्टम्बगत्यस्त प्रजापतेः मज्जाया पङ्क्तिरुल्पन्ना बृहदी प्राणतो भवत् स्पर्शस्तस्या भवज्जीव स्वरो देह उदाहृतः ऊष्माणमिन्द्रियाण्याः अन्धस्ता बलमात्मनः स्वरा सप्तविहारेण भवन्ति स्म प्रजापतेः शब्दब्रह्मात्मसनस्तस्य व्यक्ताव्यक्तात्मनः परः ब्रह्मावभाति विततो नानाशक्त्युपबृंहितः ततोपरामुपादाय ससर्गाय मनो ददे ऋषीणा भूरिवीर्याणाम् अपि सर्गम् अविस्तृतम् ज्ञात्वा तद्धृदय भूय छिन्दयामास कौरव अहो अद्भुतमेतन्मे व्यापृतस्याभिनित्यदा न ह्येदन्ते प्रजानूनम् दैवमत्र विघातकम् एवं युक्तकृतस्तस्य दैवं चावेक्षतस्तदा कस्य रूपम् अभूद्वेद्वेधा नल्कायम् अभिचक्षते ताभ्यां रूपविभागाभ्यां मिथुनं समपद्यत यस्तु तत्र पुमांसो भून् मनुषा स्वायम्भुवस्वराड् स्त्रियासी चदरूपाख्या महिष्यस्य महात्मनः तदा मिथुनधर्मेण प्रजाखेधां बभूव भूविरे स चाभिषदरूपायां पञ्चापत्यान्यजीजनत् प्रियव्रतोत्तानपादौ तिस्रः कन्याश्च भारत आकूतिर्देवहूतिश्च प्रसूतिरिति तत्तमाम् आकूतिं रुचये प्रादात् कर्दमायत्तु मध्यमाम् दक्षायादात् प्रसूतिं च यदा आपूरितं जगत् इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कन्धे 12ोऽध्यायः श्रीहरे नमः गोपिका जीवनस्मरणं गोविन्द गोविन्द।